आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. घरात तरुण मुलं आहेत. घरातल्या कर्त्या पुरुषाचे असे रंगढंग बघून काय इज्जत राहिलो तुमची. आयुष्यभर आतापर्यंत अविचारानेच वागत आलायस तू बाबा. त्याचे परिणाम बघतोयस ना. कशा अडचणीत टाकलेस तू आम्हाला. लाज वाटते रे तुझी, लाज. सायली, तू बऱ्या बोलानं जा इथून. मी कुठेही जाणार नाहीये. मग मला तुला धक्के मारून बाहेर काढावं लागेल. निघ. झाकली मूठ 1.25 लाखाची असते हे विसरू नका. तुम्हाला चांगलंच माहितीये माझ्याजवळ काय पुरावे आहेत ते. फार सहन केलं, पण आता अजून अन्याय मी सहन करणार नाही. रणजित खोत, मी तुम्हाला शेवटची संधी देतेय. तुमची ही सगळी नाटकं बंद करा आणि जे खरंय ते या सगळ्यांना सांगून टाका. हा जो काय फैसला व्हायचा तो होऊन जाऊ दे. तुम्हाला चांगलं माहितीये माझ्याकडे काय पुरावा आहे, आणि हा पुरावा मी घरच्यांना नाही तर सगळ्या गावाला दाखवेन. मग पुढे जे काही परिणाम होतील ना त्याला तोंड द्यायला मी समर्थ आहे. धमक्या कसल्या देतेस ग? दिसतेस त्यापेक्षा फारच शहाणी आहेस तू. कसले पुरावे दाखव. थांब सायली. सायली बोलते ते खरं आहे. सायलीचे आणि माझे संबंध आहेत. याआधी तिने हक्क मागितला होता, पण मला ते मान्य नव्हतं, म्हणून मी तिला नकार दिला. त्यामुळे ती हक्क दाखवायला इकडे आली आणि इथेच राहायचं म्हणतीये. सायली मॅडम, मी इथे कशा काय? हे सामान कोणाचं? सगळे असे उभे काय? सगळे असं शांत शांत काय? आई, काय झालंय? तू सांगतोस का मी सांगू? वेद, हे साहित्य माझंच आहे. माझ्या घरी थोडा प्रॉब्लेम झाला ना, म्हणून रणजित खोतच म्हणाले थोडे दिवस इथे येऊन राहा.
ओके, गुड गुड, चांगला आहे. बाबाराव, या मास्तरीण बाईची एका खोलीत व्यवस्था करा. दादा दादा दादा, काय 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 खुश आहे, खूप खुश आहे. काय झालं? मला आतापर्यंत कधीच तुला आनंदाची बातमी सांगता आली नाहीये, पण आज माझ्याकडे एक गुड न्यूज आहे. काय काय? मला नोकरी मिळाली दादा. काय? हो, आत्ताच गोदावरी फूड्स मधून मेल आलाय, पुढच्या प्रोसिजर साठी बोलवलंय. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू थँक्यू. खरंच खूप चांगली न्यूज आहे. आई, किती वर्षांनी एवढी चांगली न्यूज आली आहे. आई, तुला आनंद नाही झाला? आपल्या नलीचं सिलेक्शन झालंय, तिला जॉब मिळतोय, हे महत्वाचं नाहीये का? आणि आई, मला खात्री आहे आपली नली तिचं काम एकदम चोख करेल. प्रश्न हिचा नाहीच आहे, प्रश्न खोतांचा आहे. आई, बाबाराव खोत अतिशय पाताळ यंत्री आणि धूर्त माणूस आहे. मला तोच प्रश्न पडलाय, बाबाराव खोतासारखा मनात वैर धरणारा माणूस तिला त्यांच्याच ऑफिसमध्ये सहजासहजी नोकरी देईलच कसा? सायली मॅडम, ही तुमची खोली. बघा, मस्त क्लीन आणि नीट आहे. म्हणजे आमची जी विठा काकू आहे तिला घर स्वच्छ ठेवायला आवडतं म्हणून. आणि तुम्हाला सांगतो, इथे मागे ना रात राणीची झाडं आहेत. रात्रीच्या वेळी इतका सुंदर सुगंध इथे पसरलेला असतो. अरे वा. तुम्हाला काहीही लागलं नक्की सांगा. हा, अगदी निसंकोचपणे. सायली मॅडम, तुम्ही आमच्याकडे राहायला आलात, मला खरंच खूप आनंद झालाय. त्या दिवशी आम्ही तुमच्याकडे आलो होतो, तुम्ही इतकं छान आम्हाला जीव घातलं, तितका छान पाहुणचार केलात. आता तुमचा पाहुणचार करायची संधी आम्हाला मिळाली. अच्छा, म्हणजे त्या दिवशी तुझा जो फोन एक्सचेंज झाला होता तो यांच्यासोबत झाला होता.